संघ, त्यानंतर धाकटा खांदा, नेरे, कुंडेबहाल, सर्व चारही संघ तुम्ही इथे उपस्थित राहा. खूप चांगली स्पर्धा, 32 संघ एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळले आणि त्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथ्या क्रमांक असा हे चार ट्रॉफीज तुम्हाला पाहता. आता ज्यांचं आगमन झालं ते भूपेंद्र केणी साहेबांचं इथे आगमन झालं. त्याचबरोबर प्रकाशजी परशुराम केणी, PPK प्रकाशजी परशुराम केणी साहेबांना मी आमंत्रित करतो या स्वागत कक्षामध्ये आपण येऊन आपला प्रेमाचा सन्मान स्वीकारावा. एक ज्येष्ठ नागरिक, चिंचपाडा गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक प्रकाशजी परशुराम केणी साहेब यावं आपण अतिथी कक्षामध्ये आणि तो सन्मान करतील. निखिल केणी, निखिल केणी एक युवा कार्यकर्ते आणि एक खरं तर उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू देखील आहेत. प्रकाश परशुराम केणी यांचा इथे शुभ सन्मान. पाहुण्यांचे इथे मात्र सन्मान केला जात आहे. त्या दरम्यान 4 संघ जे सुपर 4 मध्ये होते त्या 4ही संघनायकांना विनंती आहे की आपण स्टेजच्या लगेच समोर या. 4 संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर या. नेरे, धाकटा खांदा, BCC पागोटे आणि कानोबा कुंडेवाल या 4ही संघाचे संघनायक आपल्या सगळ्या खेळाडूंना घेऊन स्टेजच्या समोर यायचं आहे प्लीज. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने आपण करूया सहर्ष सहर्ष स्वागत. आणि फायनलच्या सामन्यातला सामनावीर ज्यानं नाबाद धुव्वाधार सुरुवात केली, जरा चारही संघ समोर या. BCC पागोटे, कानोबा स्पोर्ट्स कुंडेबहाल, जितू 11 जय हनुमान नेरे आणि प्रिन्स 11 धाकटा खांदा संघ. चला या चारही संघाने एकत्र समोर या. आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे सुरू करत आहोत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, 1 मॅन आर्मी, 8 बॉल 36 धावा, बाली प्रवीण चोरगे उर्फ बाळी. आपल्या स्वप्नातील पहिली मालिकावीर 4 व्हीलर आज ज्यांनी पटकवली या टेनिस कारकिर्दीमध्ये तोच प्रवीण चोरगे उर्फ बाली ठरला या फायनलच्या सामन्यातला सामनावीर. आदरणीय किरण केणी साहेबांना आपण आमंत्रित करूया. किरण केणी साहेब आपण या. किरणजी केणी ज्यांच्या पवित्र हस्ते मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच. साहेबांच्या पवित्र हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देत आहोत. प्रवीण चोरगे अर्थातच एक उत्कृष्ट हार्ड हिटर बॅट्समन बाली. वेल प्लेड बाली. फायनलमध्ये अप्रतिम अगदी धुव्वाधार फलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅचचा प्राइज मिळाला. फायनलच्या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅच म्हटलं ना तर एक सिंहाचा वाटा असतो. चॅम्पियन ठरलात, कसं वाटतंय? नक्कीच आनंद वाटतोय. आणि सर्वप्रथम बोलायचं झालं तर बाळाचा धन्यवाद. जे न ॲडव्हान्स देताना आमची एंट्री होती का हा विश्वास असतो का नेरा टीम खेळायला येईल म्हणून इथे. क्या बात आहे. न ॲडव्हान्स देता हा विश्वास आहे तुमच्याकडे, खेळाची मैत्री आहे, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. परंतु फायनलच्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी देखील खूप चांगली कामगिरी. एकंदरीत तुमचा जो परफॉर्मन्स आहे प्रत्येक मैदानावर गोलंदाजी फलंदाजी, काय म्हणशील सर्व खेळाडूंबद्दल? दिनेश सरांची कॉमेंट्री मी नेहमी लक्षात ठेवतो. जो खेळ चालू असतो आणि जे ते कॉमेंट्री करतात त्याच्यावर माझा नेहमी लक्ष असतो का ज्यावेळी 11 जण परफॉर्मन्स देतील त्यावेळीच तुम्ही जिंकू शकता. एकट्याने कधी खेळ जिंकता येत नाही. भले तो किती मोठा खेळाडू असू दे, 6 बॉलात 6 षटकार, 12 बॉलात 12 मारू दे, पण तो काय गोलंदाजी करू शकत नाही. पण ज्यावेळी टीम परफॉर्मन्स देईल त्यावेळीच विजय होऊ शकतो.
क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा बाळीसाठी मॅन ऑफ द मॅचचा प्राईज आणि लगेच त्याचा सन्मान होतोय. तसंच क्रिकेटच्या बाहेरील जी मैत्री असते त्यांनी उल्लेख केला की बालांनी जी मैत्री दाखवली, कोणत्याही प्रकारचा ॲडव्हान्स न घेता तुम्हाला जी एंट्री मिळाली आहे, हा प्रेम तुमचा सतत असंच राहो आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होत आहे. आपल्या आयुष्यातली पहिली कार ज्यानं कमावली आयुष्याची, क्रिकेट आयुष्यभर प्रामाणिकपणे खेळत राहिला आणि आज नेरे संघाचा विचार केला तर वन मॅन आर्मी बाली याचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून झाला. लगेचच वरच्या सन्मानांकडे ज्यांनी उत्तम अंपायरिंग राहिली या स्पर्धेमध्ये त्या तिन्ही पंचांना विनंती करेन. द्वारकानाथ चोरगे सर, बेलवली, सत्यवानजी काकडे सर, आदई आणि त्याचबरोबर दीपकजी पाटील सर पाली या तिन्ही पंचांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यायचं आपण राहुलजी केणी आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. खरं तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्र म्हटलं तर बिल्डर्स अँड डेव्हलपर राहुल केणी यांच्या पवित्र हस्ते हा शुभ सन्मान होतोय. सत्यवान काकडे आदई उत्कृष्ट पंचगिरी तुम्हाला आज 5 दिवस तुम्हाला पाहायला मिळाली. सत्यवानजी काकडे सर, थँक्यू सो मच. दीपकजी पाटील सर, आयुष्याची अनेक वर्षे याही माणसानं मैदानामध्ये घालवलेत. बिली बावडन ही उपाधी त्यांना लाभली आहे आणि हसतमुख चेहरा, बोलका चेहरा आहे आणि मैदानामध्ये अचूक निर्णय त्यांचे राहिलेत. आणि बाला याच्या शुभ हस्ते मात्र तुमचा सन्मान या स्पर्धेमध्ये होतोय. त्यानंतर मी विनोद केणी यांना विनंती करतोय की हा पुढील पंचांचा सन्मान करावा. द्वारकानाथ सोरगे, विनोद दादा केणी, कालभैरव वॉटर सप्लायर्सचे ओनर तथा आपण विनोद केणी यांना बघितलं तर दिनेश पाटील अनेक वर्ष त्यांनी क्रिकेटही खेळलं आहे आणि क्रिकेटची आवड प्लस सुनील स्पोर्ट्स चिंचवडा टीमला नेहमीच प्रोत्साहन देणारे, मोटिवेट करणारे विनोद दादा केणी यांच्या पवित्र हस्ते द्वारकानाथ सोरगे यांचा शुभ सन्मान. यानंतर मात्र प्राप्ती लाईव्हचे सर्व जितू गोंदले यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. याच स्पर्धेमध्ये त्यांना मात्र 1 लाख सबस्क्रायबर लाभलेत. त्यांचं विशेष अभिनंदन आणि त्यांचं इथे मात्र या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मित्रांनो, गेली 6-7 वर्ष या लाईव्ह क्षेत्रामध्ये हा माणूस आहे, सातत्य राखलं आणि ही स्पर्धा कायम पहिल्यापासून जिथून सुरू केली लाईव्ह तिथून करतायत आणि याच स्पर्धेमध्ये त्यांना 1 लाख सबस्क्राईब मिळाले, त्यांचे कंप्लीट झाले. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आणि अभिनंदनसुद्धा. जितू गोंदली प्राप्ती लाईव्हचे सर्व. यानंतर एम के डी जे ऑपरेटर किंवा प्रोपरायटर डी जे जयेश, चला आपण यायचं आहे. डी जे जयेश, आपण या आपला सन्मान स्वीकारा. अतिशय उत्तम संगीत त्याच्या माध्यमातून आपण लगावलं, सगळ्यांना एंटरटेन केलं, त्याबद्दल तुमचंही विशेष कौतुक करूया. DJ जयेश ऑपरेटर आपण पाहिला तर आजच्या दिवसामध्ये अगदी खूप चांगली संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम यांनी केलं आहे. ते MK साऊंड सिस्टमचे DJ ऑपरेटर जयेश. यानंतर मात्र आपण बोलूया ज्यांचा आवाज आज या स्पर्धेमध्ये लाभला. आपल्या बिजी शेड्यूलमधूनही चिंचपाडाकरांवर असलेलं प्रेम सातत्य त्यांनी दाखवलं आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये बऱ्याच दिवसानंतर मी म्हणेन की नरेंद्र भगत साहेबांचा आवाज आम्हाला ऐकायला भेटला हे आमचं परम भाग्य आहे. मराठी भाषा आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेलं एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय नरेंद्र भगत साहेब नांदगाव यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. आदरणीय भूपेंद्र केणी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे सन्मानित करायचं आहे नरेंद्र भगत साहेबांना. भूपेंद्र दादा या आपण. अतिशय उत्तम आवाज, या आवाजानं असंख्य मैदानं गाजवली.
आदरणीय नरेंद्र दादा. त्यानंतर यानंतर आणखीन एक भारदस्त आवाजानं मंत्रमुग्ध केलंय, ज्यानं आपल्या ऐन उमेदीमध्ये ओवळे गावाला फिरकीच्या तालावरती नाचवलं आणि फिरकीच्या माध्यमातून अनेक दिग्गज फलंदाजांना परतीच्या प्रवासात लावला आणि गावाला विजय प्रदान केला. आणि त्यानंतर मात्र समालोचन क्षेत्रामधलं आणखीन एक भलं मोठं नाव म्हणजे आमचे क्लासमेट आदरणीय रिवालजी म्हणजे रवींद्र रिवालजी ओवळे यांचा शुभ सन्मान इथं केला जाईल. निखिल दादा पण या. विनोद दादा आणि निखिल दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र रिवालजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जातोय. अतिशय उत्कृष्ट आवाज आणि आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. ते रिवालजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे मात्र होतोय. निहाल धुमाल मंडप डेकोरेटर्स यांना विनंती करेन की दादा आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. निहालजी धुमाल. अजून कोण राहिलं सांगा बरं. प्रतीक अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रतीक आपण सुंदर पीच ज्या आखून वगैरे दिली तर प्रतीक अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रतीक आपण या आणि आपण सन्मान स्वीकारा. प्रतीक अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रतीक आपण यायचं आहे आणि आपण सन्मान स्वीकारायचा आहे. सगळ्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान झाला आणि आपण लगेच वळतोय बक्षीस वितरण समारंभाकडे, जिथे मात्र खाली स्टेजच्या खाली ज्या तिकडे मात्र आपण बक्षीस वितरण समारंभ करूया. चारही संघ समोर या जरा स्टेजच्या. थोड्याच वेळात निकाल जो आहे या संपूर्ण स्पर्धेचा. बक्षीस वितरण कार्यक्रम म्हटलं तर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सारी पारितोषिकं आपण इथे देणार आहोत आणि त्यामुळं सर्व संघ समोर राहा उभे. प्रत्येक खेळाडूला आपण खरं तर त्याचं कौतुक करायचं टाळ्यांच्या प्रचंड आवाजानं, कारण संपूर्ण या 5 दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगली स्वतःचा वैयक्तिक जो खेळ दाखवला आहे त्याबद्दल त्यांचं आपण खास करून गुणगौरव करणार आहोत. आणि सांघिक ट्रॉफीज या स्पर्धेचं पहिला क्रमांक 1,00,000 रुपये, पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक 50,000, तिसरा क्रमांक 25, चौथा 25, अशा प्रकारची तब्बल 2 लाखाची ही टुर्नामेंट अगदी धनराशी कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केणी, कैलासवासी सदानंद दामोदर पाटील, सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित स्वर्गीय कैलासवासी अनंता शेठ शंकर केणी स्मृतिचषक 2025. योगेश केणी आमचे उत्तम गुणलेखक, त्यांचंही आपण कौतुक किंवा स्वागत सन्मान करणं अगदी गरजेचं आहे. 5 दिवस योगेश केणीनं खूप चांगलं काम केलंय. उत्तम माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे.
चला आपण सांघिक पारितोषिक देऊया तोपर्यंत. सांघिक पारितोषिक देऊया आपण. चतुर्थ क्रमांक BCC पागोटे संघ. सर्व खेळाडूंसहित तुम्ही यायचं आहे सर्वांनी. सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण सर्व पाहुणे मंडळी यावं आपण. या सर्व दादा परशुराम जी केनी, प्रकाश जी केनी, सर्वांना विनंती आहे. या भूपेंद्र केनी साहेब आपण या, सर्वांनी या समोर. आणि या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांक, रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी BCC पागोटे संघाच्या नावावर. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या संपूर्ण खेळाविषयी देखील होऊ द्या. कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल संघ, समाधान वासकर आणि टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या कुंडेवाल संघासाठी. जबरदस्त खेळ साकारलाय. कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. वेल प्लेड कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल. समाधान, एक समाधान मिनिट. वासकर आणि टीम. समाधान खूप चांगली मोठी स्पर्धा आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. तर आज खरं तर पराभव पत्करावं लागलं, याच्या मागे बरेच कारणं शोधली जात आहेत. घरी गेल्यानंतर चर्चा होते जेव्हा पराभूत होतात. एक नेमका आज आपण तिसऱ्या क्रमांकावर तुम्हाला हे विजय मिळाला आहे आणि तुम्ही मानकरी ठरलात. पराभवाची कारणे शोधावी लागत आहेत. काय म्हणशील एकंदरीत थोडंसं पराभव मिळाला आहे? नक्कीच आमची या मॅचमध्ये बॅटिंग नाही झाली आणि समोर पण टीम इन्फॉर्म टीम नेरा टीम होती. ते एकदा सध्या खूप टचमध्ये आहेत. तरी पण आम्ही पण जरा कुठेतरी कमी पडलो. ते नक्कीच आम्ही त्याचं काहीतरी नक्कीच ते भरून काढणारे. समाधान वासकर AK-47 यांनी मनोगत व्यक्त केला. हडलक परंतु खूप चांगली खेळ केला. आता तर कॉंग्रॅच्युलेशन म्हणूया आपण. तिसऱ्या क्रमांकाचा विजेता ठरला आहे कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी. तत्पूर्वी पाहुण्यांना आमंत्रित करूया द्वितीय पारितोषिक वितरित करण्याकरता. राहुलजी केणी आपणही यावं. राहुल केणी तसेच निकेश. राहुल केणी आणि निकेश दादांच्या शुभ हस्ते हा द्वितीय पारितोषिक रनर ऑफ ठरलाय. या एकंदरीत संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केलाय तोच प्रिन्स 11 धाकटा खांदा संघ. प्रिन्स 11 धाकटा खांदा संघ रनर ऑफ द टुर्नामेंट. कैलासवासी आज आपण पाहतोय अनंता शेट शंकर केणी स्मृती चषकातला दुसऱ्या क्रमांकाचा विजेता प्रिन्स 11 धाकटा खांदा. एकदा जोरदार टाळ्या सर्व या खेळाडूंसाठी. चला एकानं थांबायचं आहे.
सेकंड थांबा प्लीज. नक्कीच दुसरा क्रमांकाचा मानकरी ठरलात मनोज, रनर अप ठरलात तुम्ही. काय म्हणशील एकंदरीत तुम्हाला दुसऱ्या क्रमांकाचा हा पारितोषिक मिळाला आहे? आज जरा सौरभची आम्हाला हे भासली, कमी भासली थोडीशी, कारण की तो असता तर आमची थोडीशी मजबूत झाली असती थोडी बाजू. काय म्हणशील तुम्हाला सपोर्ट खूप चांगला मिळतोय धाकटाकांदा गावातून किंवा तुमच्या समर्थकांकडून एकंदरीत त्यांच्याबद्दल, कारण त्यांच्या मागचा जो आशीर्वाद आहे ना तोही मोलाचा आहे. आशीर्वाद तर खूप आहे आम्हाला गणपती बाप्पाचा, आणि सपोर्टर तर खूप आहेत गावातले आम्हाला. असंच सपोर्ट करावे त्यांनी. स्पर्धा कशी वाटली? खरं तर शेवटचा फायनलचा मॅच 5 ओव्हरचा, आतापर्यंत एवढ्या मॅचेस खेळलात, फायनलचा मॅच किती ओव्हरचा तुम्ही खेळलात तुमच्या आठवणीनं? आता 3-4 वर्षच खेळलो आहे, कारण की ते आयोजन तर चांगलंच केलं आहे. पण आणि बालाने आम्हाला एंट्री पण दिली नव्हती. आम्ही अशीच आमची एंट्री त्यांनी, आम्ही त्याला बोललेलो होतो फक्त का आमची मॅची ठेवल्या तर एंट्री ठेव आमची, आणि आम्हाला माहीत पण नव्हते का एंट्री आहे. आम्हाला लॉस आल्यानंतर समजला का आमची एंट्री ठेवली त्यांनी. त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. हे होते धाकटाकांदा टीमचे कर्णधार मनोज हडलक, परंतु रनर अप ठरलात या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल तुमचंही अभिनंदन. नंतर जाऊया इंडिव्हिज्युअल वैयक्तिक पारितोषिकाकडे. तर आदरणीय भूपेंद्र केनी साहेबांना विनंती करेन की या स्पर्धेमधला उत्कृष्ट शतरक्षक ट्रॉफी आणि शूज देण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. या भूपेंद्र दादा आपण यायचं आहे. भूपेंद्र केनी साहेब आपला विनंती करते आपण पुढे या. या स्पर्धेमधला उत्कृष्ट शतरक्षक निव्वळ खेळ नव्हे तर खऱ्या अर्थानं मित्रांनो सर्वांगीण खेळ करत ज्या खेळाडूंना सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं, उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी, आणि त्याचबरोबर तब्बल 5 कॅचेस त्याने घेतल्या, 2 बाउंड्रीज त्याने सेव्ह केल्या, आणि एक उत्कृष्ट दर्जाचा षटकारही त्याने सेव्ह केला, आणि तोच ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट शतरक्षक. कोणी सांगेल का कोणाचं नाव? तुम्हाला फक्त सिरीजचं नाव माहीत असतो. परेश दादा इथे नसताना नावं सांगितली. बघा या स्पर्धेमधला उत्कृष्ट शतरक्षक ठरलाय प्रिन्स 11 धाकटाकांदा संघाचा सुनील नाईक. सुनील नाईक शूज आणि उत्तम ट्रॉफी सुपूर्द केली जाईल. यायचं आपण सुनील नाईक. या स्पर्धेमधला उत्कृष्ट शतरक्षक, ग्रेट ॲथलेटिक्स राहिला, रनिंग बिटवीन द विकेटचा क्लास राहिला, दर्जेदार गोलंदाजी राहिली, चांगला खेळ फलंदाजीच्या माध्यमातून राहिला, आणि शतरक्षणामध्ये 5 झेल त्यानं 2 बाउंड्रीज आणि 1 षटकार ही सेव्ह केलाय. यस सुनील नाईक नाही बोलत. सुनील बोलावं लागेल ना. थोडासा बोल. तर नक्कीच नाही बोलत, बरेच खेळाडू असतात. जाऊया पुढील पारितोषिकाकडे. आदरणीय प्रकाशजी केनी साहेब आणि विवेक साहेबांना विनंती केली जाते आपण या. प्रकाशजी केनी आणि विवेक साहेबांना विनंती करतो की या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज या खेळाडूसाठी ट्रॉफी आणि ही सायकल देण्यात येईल. या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. आता मात्र ही धावपट्टी होती फलंदाजांची, पण या फलंदाजीच्या धावपट्टीवरती सुद्धा एक चांगला खेळ ज्या खेळाडूचा राहिला, चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स राहिला. आणि पहिल्यांदा एक गोष्ट नमूद करू इच्छितो की ही 4 बक्षिसं 4 संघामध्ये विभागून देण्यात आली आहेत. याचीही नोंद घ्या. 4 जे बक्षिसं आहेत ती 4 संघामध्ये विभागून देण्यात आलेत. नाहीतर आमच्याकडे पेपर घेऊन येणार नाही माझं एवढं होतं त्याचं तेवढं होतं. 4 संघांना विभागून देण्यात आले, त्याची नोंद घ्या. या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज नो डाऊट आजही ती दहशत, आजही तोच दरारा, क्रिकेटमधला तोच खेळ त्याचा कायम राहिला आहे. 5 मॅचमध्ये ज्याने तब्बल टिपले 9 विकेट्स आणि 6 ओव्हर्स त्याने फेकल्या. नो डाऊट G211 जन्म नेरे संघाचा सुशांत गायकर. Yes, Sushant Gaikar, come on the stage and collect your best bowler prize. Well played. खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली सुशांत गायकर यांची. आणि पाहुण्यांच्या पवित्र हस्ते बेस्ट बॉलरचा अवॉर्ड स्वीकारत असताना सुशांत गायकर. सुशांत बोलावा लागणार, याची नोंद घ्या पहिल्यांदा. प्राइज आहे बायसिकल, आकर्षक ट्रॉफी. गुड बॉलिंग सुशांत. छोटासा प्रश्न आहे. हां
आता याच्यापुढे लक्षात घ्या, ट्रॉफी घ्यायच्या अगोदर पहिल्यांदा बोला आणि मग त्यांना ट्रॉफी द्या. याच्यापुढे नंतर हा निर्णय राहील, याची नोंद घ्या. आणि सुशांत याच्या पुढे जेव्हा कधी भेटणार तेव्हा हा निर्णय तुझ्यासाठी पण राहील. बोलायला शिकावं लागेल आता. बेस्ट बॅट्समन आणि ते पारितोषिक आदरणीय देण्याकरता प्रवीणजी केनी साहेब आणि किरण साहेब आपल्याला विनंती करतात आपण या. प्रवीणजी केनी साहेब आणि किरण दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज आता ज्या दोन संघांना भेटले तर तिकडे फोटोमध्ये मग्न झाले. आता दोन संघ एकटक नजरेने आमच्याकडे पाहत आहेत आणि या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज ठरला आहे, ज्यानं 4 मॅचेसमध्ये 7 चौकार 13 षटकार 31 बॉलमध्ये ठोकल्या तब्बल 104 धावा. तो ठरला आहे BCC पागोडे संघाचा गणेश सिंग. गणेश वेल प्लेड, याहीच आपण नावात गणेश आहे, त्याच्यामुळे या गणेशनं मात्र दर्जेदार फलंदाजी दाखवली. तब्बल 13 षटकार या स्पर्धेमध्ये ठोकले आणि 7 चौकारांसहित 31 बॉलमध्ये 104 धावा. द बेस्ट बॅट्समॅन अवॉर्ड्स टू गोज मिस्टर गणेश सिंग. BCC पागोडे टीमचा हा खरं तर उत्कृष्ट फलंदाज गणेश सिंग. जोरदार टाळ्यांनी त्याचं आपण करूया कौतुक आणि गौरव. वेल प्लेड बायसिकल आकर्षक ट्रॉफी गणेश सिंग, अभिनंदन. कसं वाटतं हे इंडिव्हिज्युअल प्राईज बेस्ट बॅट्समनचं मिळालं आहे तुला या स्पर्धेमध्ये? खूप छान वाटतंय. डेफिनेटली 104 धावा कमी 31 चेंडूमध्ये तुझं वैयक्तिक परफॉर्मन्स हा टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमधला कसा असेल? पहिला असेल की अनेक वेळा तुम्ही असे विक्रम केलेत? नाही, भरपूर वेळा झालेला आहे. क्या बात, एकदा जोरदार डाल्या. बऱ्याच वेळा त्यानं असे विक्रम केलेत. बायसिकल मिळाली आहे. जीवनातील सर्वात मोठी प्राईज कोणती होती तुझ्या टेनिस क्रिकेटमधली? हीच आहे पहिली. बघा, हीच बायसिकल त्याच्या जीवनातली प्राईज आहे. त्याबद्दल तुझं सर्वप्रथम अभिनंदन. टीम स्पिरिट, सर्व खेळाडूंचा खेळ एकंदरीत मैदानावर जरी तुम्हाला पराभव पत्करावं लागलं परंतु प्राईज मिळते. कसं वाटतंय सर्व खेळाडूंच्या तुमच्या परफॉर्मन्सबद्दल काय म्हणशील? नाही, खूप चांगला वाटतंय कारण की सर्व प्लेयर खूप मेहनत घेतात आणि हा पहिला नंबर आहे आमचा या वर्षीचा. एकदा जोरदार आल्या. पहिलाच बक्षीस मिळतोय पागोडे टीमला. हार्दिक अभिनंदन. आणि त्यामध्ये बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड गणेश सिंगला मिळतोय. हार्दिक अभिनंदन. थँक्यू सो मच. जाऊया पुढील प्रात्यक्षिकडे. विजयाचाही श्री गणेशनं केला, त्याचंही विशेष कौतुक. आणि BCC पागोडे संघ तुमचंही विशेष कौतुक. या स्पर्धेमधली सगळ्यात मोठी बक्षीस मालिकावीर, ज्यासाठी फ्रीज आणि ट्रॉफी देण्यात येईल. तर पहिल्यांदा फर्स्ट प्राईजकडे वळतोय आपण, कारण सस्पेन्स राहिला आहे, परंतु त्यांनाही कदाचित थोडीशी आयडिया असेल. परंतु फर्स्ट प्राईज विवेकजी केनी साहेब यांना विनंती करत आपण या. विवेकजी आणि प्रवीणजी केनी, विवेकजी केनी, निखिलजी केनी. दादा आपण या सगळ्यांनी या. ब्रदर्स दादा या. And the first prize, the champion of the tournament, स्वर्गीय कैलासवासी अनंता शेठ शंकर केनी स्मृती चषकावर ज्यांनी नाव कोरलंय त्या संघाचं नाव आहे जितू 11 जय हनुमान नेरे. लेट्स अ बिग हँड फॉर नेरे टीम. जबरदस्त कामगिरी बघा. अगदी यश आणि यश प्राप्त करत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावर जितू 11 जय हनुमान नेरे संघाचं हार्दिक अभिनंदन. जोरदार टॅलेंटनी मात्र त्यांचं अभिनंदन केलं जाते. त्यांच्या समवेत त्यांचे सर्व बिग सपोर्टर. ट्रॉफी घेतल्यावर कोणतरी एकानं थांबा. प्रवीण कोणतरी एकानं थांबा. ट्रॉफी समीर सेठ तुम्ही या. अभिनंदन. चॅम्पियन बनलाय या स्पर्धेमधला सुनील स्पोर्ट चिंचपाडा आयोजित कैलासवासी अनंता शेठ केनी स्मृती चषक 2025चा चॅम्पियन संघ. मित्रांनो, आपली एंट्री दुसऱ्याला खेळण्यास देण्यासाठी तयार झालेला संघ रात्रभर खेळला, दमला, थकला, परंतु थोड्या उशिरानं या मैदानावरती पोहोचला जरूर, परंतु लेट बट थेट म्हणत चॅम्पियन बनला. एकानं थांबायचं प्लीज कोणतरी. मुख्य खेळाडू जो बोलणार असतो त्याला थांबावं लागेल. बाली, एक पहिला प्रश्न माझा, नंतर रिवाल सर विचारतील. यंदाची सीझन, कारण नेरे संघावर मी नेहमी लक्ष ठेवून राहतो तसा, यंदाची सीझन अतिशय खराब सुरुवात मीही पाहिली आणि तुम्हीही पाहिली. अतिशय खराब सुरुवातीनंतर पुन्हा रिस्टार्ट तुम्ही नेमकं कसं केलं? नेमकं काय ठरवलं? काय झालं की मागच्या वर्षी सुरुवात तर अफलातून होती, शेवट अफलातून होता, पण यंदाची सीझनची सुरुवात खराब, त्यानंतर गेअर बदलला आहे. पण आयोजक जो प्रयत्न करतो तो आपला 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि ती त्याच्या
जे आयोजन असतं ते त्यासाठी 100%च असतं. नक्कीच म्हणण्याचं उद्दिष्ट एकच की 2 षटक 3 षटकांचे सामने खेळताना कुठेतरी मोठ्या संघाला पराभूत व्हावं लागलं. या स्पर्धेमध्ये 5 ओव्हर फायनलचा खेळावा लागला, तुम्हाला खेळायला मिळाला. कसं वाटलं तो फायनलचा मॅच खेळताना? चांगलं वाटतंय सर, कारण आज कॉमेंट्रीमधून पण बरेच लोक सांगत होते, जे कॉमेंट्री करणारे येत होते का 5 ओव्हरचा 6 ओव्हरचा खेळ झाला पाहिजे. त्याच्यामध्ये जी टीम समजते का 1-2 ओव्हरला चांगले टीमा बाहेर पडतात, कारण 1-2च खेळणारे असतात, तेच बॉलिंग तेच बॅटिंग करतात, त्याच्यामुळे चांगली टीम बाहेर जाते. कारण काही टीमांना असं सवय असते का 4 ओव्हर 5 ओव्हर खेळल्यामुळं आमची टीम लांब जाऊ शकते. त्याच पद्धतीने आमचा पण खेळ तसाच आहे, कारण जास्त खेळाडू असल्यामुळं ते 5 ते 6 ओव्हरच्या मॅचेस झाल्या पाहिजेत. आणि आपलं रायगड मी फक्त माझ्या मते आमच्या टीमच्या वतीनं मी रायगड कमिटीला नक्की सांगेन का आपल्या भागात या अशा मॅचेस झाल्या पाहिजेत का ते 4-5 ओव्हरच्या 5 ते 6 ओव्हरच्या झाल्या पाहिजेत म्हणून. बाली सर, क्या एक बात आहे. प्रश्न, एक जोरदार प्रश्न टाळ्या, आहे. खूप चांगलं या जोरदार ठिकाणी टाळ्या होऊ द्या, छेडला. कारण 5 षटकांचे सामने होणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे 8चा गट केला त्याप्रमाणे 5 षटकांचे सामने होणं गरजेचं आहे. एक प्रश्न तुझ्यासाठी आणखीन आहे. 2 पिढ्यांना जोडणारा तो खेळाडू ठरलाय, कारण कित्येक वर्षांनी खेळतोय. नवीन पिढीबरोबर खेळणं सोपं नाहीच आहे. या नवीन पिढीबरोबर खेळताना जुनं आणि नव्याचं कॉम्बिनेशन साधताना तू स्वतःचं अस्तित्व कसं टिकून ठेवतोस? स्वतःचं अस्तित्व म्हणजे आता तुम्ही नेहमी सांगत असता का जुन्याला नव्याला जुन्याची संगत असेल तर 100% टीम चालू शकतो. आणि मी तुमची कॉमेंट्री नेहमी लक्षात ठेवतो, कुठेही मॅचेस असू द्या, मी तुमच्या कॉमेंट्री शब्दाकडे लक्ष ठेवतो का कोणत्या पद्धतीने खेळ झाला पाहिजे, कशी टीम चालली पाहिजे. फक्त यंग खेळाडू आले म्हणून ते जिंकत जातील त्यावर त्यांच्यात तेवढा होप्स नसतो. ज्यावेळी अनुभवाचे बोल तुमच्या पाठीशी असतील त्यावेळी तुमची टीम 100% जिंकेल. जुनं क्या ते बात आहे. सोनं. एकदा जोरदार टाळ्या बालीसाठी. हे अनुभव त्याने शेअर केलं आपल्या समोर. नक्कीच खूप खूप चांगलं. या ठिकाणी जाऊया पुन्हा एकदा नेक्स्ट प्राइज कडे. जुनं ते सोनं आणि नवीनही हवं, या सगळ्यांना जोडणारा संघ नेरे आणि बाली, तुझंही विशेष कौतुक. वळूया आपण या अंतिम बक्षीस वितरण समारंभाकडे. मालिकावीर देण्यासाठी विनंती करेन निकेशजी पाटील साहेब आणि राहुलजी केनी साहेब. निकेश पाटील साहेब आणि राहुलजी केनी साहेब या आपण. निकेश, खरं तर आपण पाहिलं तर दिनेश सर ज्यांनी हे मालिकावीर रेफ्रिजरेटर देण्याचं खरं तर मोठं मन दाखवलंय ते निकेशजी पाटील. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हे रेफ्रिजरेटर देण्याचं त्यांनी मोठं धाडस दाखवलंय. एक दानशूर कार्य त्यांच्या माध्यमातून त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक आभार मानूया. आणि प्राइज आहे द मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेमध्ये मित्रांनो 3 खेळाडूंनी 100 गाठली. निमिष मोहिते लवकर परतला जरूर, पण निमिष मोहितेच्या नावावरती सुद्धा या स्पर्धेमध्ये 100 धावा राहिल्या. त्याचबरोबर गणेश सिंगच्या नावावरती 100 धावा राहिल्या. आणि मालिकावीर ज्यांना निर्विवाद वर्चस्व या स्पर्धेमध्ये गाजवलं आणि आज वेगळ्याच रंगात आणि वेगळ्याच ढंगामध्ये खेळताना त्याला पाहिला. थोडासा एक चूक जरूर भोवली असेल, परंतु आजचा परफॉर्मन्स त्या माणसाला दूर ठेवू शकला नाही आहे. 4 सामने 10 चौकार 10 षटकार आणि 37 बॉलमध्ये ज्यानं ठोकल्या तब्बल 112 धावा, तो ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर. नो डाऊट कान्होबा कुंडेवाल संघाचा मयूर वास्कर. येस, मयूर वास्कर, द मॅन ऑफ द सिरीज गोज टू मिस्टर मयूर वास्कर. वेल प्लेड मयूर. काही दिवसापूर्वी झालेली जखम, त्यानंतर अनफिट असताना सुद्धा संघासोबत कायम राहिला, परंतु मनोधैर्य उंचावणारा खेळ त्याचा कायम राहिला आहे. कारण समाधान वास्करच्या सोबत राहत मालिकावीर घेणं सोपं नाहीच आहे मुळात. कारण एका बाजूला AK-47 असताना या छोट्या छोट्या बंदुका किती लढतील, परंतु बंदुकामध्ये ही ताकद आहे आणि ती ताकद दाखवली या पठ्ठ्यानं मयूर वास्कर. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. क्या बात आहे. आणि आपलेच मोठे बंधू अर्थात आपले बंधू ऋषिकेश वास्कर उपसरपंच कुंडेवाल यांच्या समवेत हे बक्षीस घेताना यस मयूर वास्करसाठी एकदा जोरदार टाळ्या. अभिनंदन अभिनंदन मयूर वास्कर. वेल प्लेड. मालिकावीर रेफ्रिजरेटर. सर्वात पहिला प्रश्न मयूर, अगदी मयूरचं मन भरलं असेल, एवढा मोठा प्राइज त्याच्या या टेनिस कारकिर्दीमध्ये मिळतोय. कसं वाटतं मयूर? खूप चांगलं वाटतंय. मोठं प्राईज आहे आणि मेहनत करतो यासाठी. क्या बात आहे. टेनिस क्रिकेटचं सर्वात मोठं प्राइज कोणतं तुला आत्तापर्यंत? सायकल भेटली होती आणि आता हा फ्रीज. म्हणजे सायकलपेक्षा हे महाग आहे, म्हणजे हा मोठा प्राइज आहे. एकंदरीत थोडंसं तुम्हाला पराभव पत्करावं लागलं. मी विचारलं समाधानला देखील, ठीक आहे, पराभवाने खचून न जाता नेहमीच आपण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतो, हार जीत असते. मालिकावीर मिळाली आहे, परंतु तुमच्या संघाला जो सपोर्ट मिळतोय, तुला जो सपोर्ट मिळतोय, मार्गदर्शन मिळतोय, काय सांगशील त्याबद्दल?
प्रथमतः तर मी गावकऱ्यांना धन्यवाद करतो की त्यांचा फुल सपोर्ट असतो आम्हाला. आणि त्याच्यानंतर माझे वडील नाही, वडील 5 वर्ष झाले जाऊन. माझा भावाचा मला खूप सपोर्ट आहे या गोष्टीत. मला फॅमिलीचा पण सपोर्ट आहे या गोष्टीत. मला कधीच बोलत नाही का खेळायला जाऊ नको का काय. मला फॅमिली फुल सपोर्ट करते. भाऊ कधी पण मला कुठल्या पण गोष्टी सांगते, तुला काय करायचं ते कर, मी तुझ्या मागे खंबीरपणे उभा आहे. क्या बात आहे. बघा खेळासाठी जो सपोर्ट मिळतोय ना भावाकडनं, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. रिवाल सर, खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर बापाची माया लावणारा मोठा भाऊ जर सोबत असेल ना आयुष्यामध्ये, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. कारण आबाळाभर माया लावणारा बाप असतो आणि त्याच बापाच्या पावलावर पाऊल ठेवत आपला मोठा भाऊ आपल्या छोट्या भावाला सांभाळत असतो. आजकालच्या पिढीमध्ये 2 भावांमधली वाद पाहिली, परंतु आजकालच्या पिढीमध्ये या 2 भावांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. आपल्या भावासोबत सदैव राहणार हे 2 भाऊ. मयूर, आणखीन एक प्रश्न राहील. अतिशय दर्जेदार खेळ, आज तुला पाहताना खूप आनंद वाटला. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा मयूर भास्कर आम्हाला दिसला. एक चूक, नेमकं डोक्यात तुझ्या काय चालू होतं की स्विचचा फटका तू खेळलास? कधी हा पटका खेळत नाही, कारण की मी कन्फ्यूज होतो त्या गोलंदाजाविरुद्ध. भरपूर वेळा मी त्याला खेळलो आहे. तो असा गोलंदाजी ज्या प्रकारे करतो त्या प्रकारे मी तो फटका मारायला गेलो. आणि जर नसतो खेळलो ना तर मी स्वतःवर जिम्मेदारी घेतली असती तर आज माझ्या संघाच्या समोर 3 नंबरची ट्रॉफी नसून 1 नंबरची ट्रॉफी असती. क्या बात आहे, क्या बात आहे. त्याची चूक त्याला कळली. नेक्स्ट मॅचमध्ये नक्कीच तो चूक सुधारणार आहे. शेवटचा प्रश्न असेल, रेफ्रिजरेटर मिळतोय